हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे तुमचा सोबती अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र. मंडळी, कसे वाटतात सगळे व्हिडिओ तुम्हाला? जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण चाललो तवसाळ जेट्टीच्या दिशेने. पण मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला आपला असा एक थांबा दाखवतो जिथून आपली तवसाळ मुंबई ही गाडी सुटते. माझ्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की तवसाळ मुंबई मित्रांनो इथून या ठिकाणापासून 5 वाजता सुटते, जे आपल्या इथे कुडली तरबंदरला 5:30च्या दरम्यान येते मित्रांनो. हे बघा, हा तिचा लास्ट स्टॉप आहे आणि इथूनच ही गाडी 5 वाजता आपल्याला मुंबई तवसाळ ही जी गाडी आहे आपली, अर्थात इथून निघते म्हटल्याच्या नंतर तवसाळ मुंबई म्हणून ती ओळखली जाते. हे बघा, तवसाळ मुंबई इथून ठीक 5 वाजता निघते याच थांब्यावरून मित्रांनो. हा आहे तवसाळ गाव मित्रांनो. हे बघा, आता आपण फेरीसाठी चाललो आहे मित्रांनो. तर पुन्हा एकदा त्याच दिशेने जाऊया. हा आहे मित्रांनो फेरीकडे जाण्याचा रस्ता. ते येताना फेरीच्या विशिष्ट वेळ असते मित्रांनो. तर आता पाहूया आपल्याला फेरी किती लवकर मिळते ते. आधी तिकीट काढायला लागणार आहे आपल्याला. आपण नेहमी मित्रांनो दाभोळ ते धोपावे हा प्रवास करायचो. ही बघा, ही आहे तवसाळ जेट्टी. हे बघा, इथे सुद्धा फेरीची सोय उपलब्ध आहे मित्रांनो. मला वाटतं आपलीच गाडी पहिली आहे, फेरी किती पण गेली असावी. तुम्हाला माहितीच आहे, आपण हेदवीवरून निघालो होतो आणि आता आपण आलो तवसाळ या जेट्टीच्या ठिकाणी. तिथे टाईम टेबल लिहिलेलंच आहे मित्रांनो. आता आपल्याला जी फेरी मिळणार आहे ती 14:40 मिनिटाची, म्हणजे अर्थात 2:40ला फेरी येईल इथे. आणि आपण त्याच्या साहाय्याने आपण आता जयगड जेट्टीला जाणार आहोत. जयगडवरून जयगडचा किल्ला आपण पाहणार आहोत. तर तोपर्यंत मित्रांनो फेरीला तर बराच वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही हा नजारा एन्जॉय करा मित्रांनो. जसा बोटीने विहार केला तर आपण आपल्या गावाला जाऊ, तरबंदर कुडली तरपट्टा. त्याच्या आधी मित्रांनो हे मच्छीमारांचं एकदम प्रमुख केंद्र पडवे हा गाव लागेल तुम्हाला मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की मच्छीमारासाठी प्रामुख्याने पडवे, त्याच्यानंतर सैतावडे, जयगड ही गावं आहेत ना खूप प्रसिद्ध आहे. आणि त्यानंतर जांबारी आणि नंतर अर्थात आपला कुडलीमध्ये सुद्धा मासेमारी जास्त प्रमाणात केली जाते. परंतु पडवे आणि जयगड या ठिकाणी मित्रांनो लोकसंख्या खूप जास्त आहे, त्यामुळे अर्थात त्यांचे मच्छीमार खूप जास्त आहेत आणि मासेमारी खूप जास्त प्रमाणात केली जाते. तर हा आहे नजारा, तुम्ही पाहू शकता. आपण आहोत आता तवसाळ जेट्टीला. तिथं फेरीचं शुल्क किती आहे ते मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच्या माझ्या काही व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. पण आता तवसाळ जेट्टीवरून सुद्धा आपण आता तिकीट काढावं लागणार आहे. तर त्याचं सुद्धा शुल्क मी तुम्हाला सांगतो किती आहे. साहेब किती हां, 2 जण 43 BK BB 7614. नाव काय तुमचं? वसंत सुरू. तुमचं गाव कोणतं आहे? गाव तवसाळ. तवसाळमधले तुम्ही? अच्छा. आणि तुमची किती वाजेपर्यंत असते तुमची ड्युटी? सकाळी 5:45ला बोट चालू होते ती रात्री 10 वाजेपर्यंत. अच्छा, म्हणजे तुम्ही 10 वाजता की एका शिफ्टमध्ये काम करता की जाता घरी वगैरे? नाही, मग रात्री स्पेशल असते. 11 नंतर स्पेशल चालू होते. अच्छा, म्हणजे तुम्ही 10 वाजेपर्यंत असता इथे? सकाळी 5 वाजेपर्यंत. हो, रात्री नाईटला पण असते. अरे बाबा, म्हणजे तुम्ही एकट्यानेच जबाबदारी सांभाळता. अच्छा, ठीक आहे. चला, चांगला एन्जॉय करताना हा जॉब तुमचा. खरं तर आम्हाला खूप एकदम जवळीक झाले की अगोदर आपल्याला वळसा मारून जो जावं लागतं, तर तवसाळ फेरी बोटने एकदम लवकर जाता येतं मित्रांनो. हा खूप पर्यायी सुविधा आहे. मी बऱ्याच वेळेला इकडून जाऊन आलेलो आहे, पण आज या बाबांशी वार्तालाप करण्यात आला मला. तर पुन्हा आपली भेट होईलच मित्रांनो. ओके, तोपर्यंत पाहत राहा टूर दी कोकण महाराष्ट्र. ओके. थँक्यू. आपण आता फेरीमध्ये प्रवेश केला मित्रांनो.
14:40 तर झालेलं आहे. फेरी आता लवकरच सुटेल. आज लोकसंख्या कमी दिसते, नेहमीपेक्षा जास्त वर्दळ नाही आहे मित्रांनो. तवसाळ आणि त्यानंतर तिकडे पडवे. वाव. दोन माणसांसाठी सुद्धा ही फेरी सोडण्यात आली. हे खूपच वेगळेपण आहे इथलं की म्हणजे लोकसंख्या जास्त असली पाहिजे तरच फेरी सोडली जाईल अशी काही अट नाही आहे मित्रांनो. बघा, 2 माणसांसाठी सुद्धा ही फेरी सोडण्यात आलेली आहे. हे मला अतिशय खूप चांगली बाब वाटते. आता तिकीट चेकर आल्या होत्या, त्यांना आपण जे तिकीट घेतलं ते त्यांना दाखवूया. खरं तर तिकीट गाडीमध्ये राहिलं, मी ते घेऊन येतो आणि त्यांना दाखवत होते. पाहिलं तुम्ही, तिकीट चेकर यांनी आपलं हे तिकीट तपासून पाहिलं आहे. जी खात्री केलेली आहे की आपण बरोबर तिकीट घेतलं की नाही, अर्थात तिकीट घेतलं की नाही याची सुद्धा खात्री होते. आणि मित्रांनो, पाहताय तुम्ही, हे मायग्रेट करून आलेले पक्षी दिसतात, स्थलांतरित झालेले पक्षी. हे बघा, बघा काहीचा भाग आपला समुद्र किनारपट्टीपासून थोडासा वेगळा झाल्यासारखा वाटतो. तिथे पाणी नाही आणि तिथे आपले पक्षी विहार करतायत पूर्णपणे. मायग्रेट, आपलं स्थलांतरण करून आलेले हे पक्षी. फेरीमध्ये खूप जास्त माणसं नसल्यामुळे फिरण्याचा आनंदही घेता येतो आपल्याला. मी म्हटलं ना तुम्हाला, ही जणू फेरी आपलीच आहे मित्रांनो. हे जे तुम्ही पाहताय ना, मला वाटतं काहीतरी मच्छीमार बांधवांसाठी काहीतरी संकेत आहे तिथे. हे काहीतरी निशाणी असते की या एरियामध्ये सध्या. मात्र मला ते माहिती नाही मित्रांनो. तुम्हाला जर काय माहीत असेल तर मला जरूर सांगा, हे कसले संकेत आहेत. एक्झॅक्टली रिझन माहिती नाही, हे असे संकेत का दिलेले आहेत, त्याने अशी आपली निशाणी का रोवले आहेत त्या माहीत नाही. पण तुम्ही हा जयगडचा व्ह्यू पाहताय, अशी डोंगरावरती जी घरं असत आहेत आपले, मस्जिद सुद्धा आहे जयगडला मित्रांनो. आपल्या सगळ्या प्रांतामध्ये लोक राहतात इथे. तर तुम्ही हा जयगडचा समुद्रकिनारा पाहताच आहे. जयगडला प्रामुख्याने एच एनर्जी आणि JSW या 2 कंपन्यांचं वर्चस्व आहे इथे. कारण आपल्या गावातील किंवा इतरत्र गावातील बहुसंख्य लोक या 2 कंपनीमध्ये कार्यरत आहेत. तर ही एक चांगली बाब आहे. आपल्या गावच्या मंडळींना रोजगाराची संधी प्राप्त झालेली आहे या कंपन्यांच्या निमित्ताने. ही खरंच एक चांगली बाब आहे. परंतु तेवढंच प्रदूषणही आहे मित्रांनो. आपल्या कोकणामध्ये अशा काही कंपन्या आल्या पाहिजे ज्याने प्रदूषण होणार नाही. बघा मित्रांनो, मी या होडीचा मालक आहे जणू काही, कारण कोणच नाही आहे. जर तुम्हालाही मालक व्हायचं असेल तर 14:40ची ही आपल्याला फेरी पकडायला तुम्ही या तवसा गावामध्ये या. आणि मग तुम्हाला असं वाटेल की ही नाव जणू काही माझीच आहे, ही फेरी माझीच आहे. कारण बघा, मी मुक्तपणे विहार करतोय, गर्दी नाही आहे. नाहीतर या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या अशा उभ्या असतात. तर ही एक खूप चांगली बाब आहे. मस्तपैकी स्वच्छंद विहार करतो आपण इथे. आता जे चित्रण तुम्ही पाहताय ते आहे जयगड जेट्टीचं. माझे पप्पा मला असे सांगतात की मी जेव्हा लहान होतो, अगदी 3 महिन्याचा, तेव्हा ते या आपल्या समुद्रमार्गे मला गावाला आणण्यात आलं होतं. आणि त्या काळी धर्मशाळा जयगडला बऱ्याच प्रमाणात होत्या. त्यावेळेला लोक इथे राहायचे, एक वस्ती करायची आपण म्हणतो, आणि नंतर आपल्या दुसऱ्या गावी निघून जायचं. त्यावेळेला पप्पा सांगतात की अगदी 13 रुपये तिकीट होतं मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला जेवण वगैरे याची सुविधा होती. अशी हेच ते ठिकाण आहे जयगड जेट्टीचं. जयगड समुद्रकिनाऱ्यालगतचा हा बस थांबा तुम्ही पाहता इथे. आणि ही जी ST आहे मित्रांनो रत्नागिरीला जाणारी आहे. आणि बाजूलाच तुम्ही बघताय नवतरुण मंडळ जयगड बाजारपेठ यांचा हा व्यासपीठ आहे. त्याने बी काही कार्यक्रम होत असावेत. हे शेवटचं स्थानक आहे मित्रांनो जयगडला. या मार्गातून मित्रांनो आपल्याला गणपतीपुळेला सुद्धा जाता येतं. पण आपण मात्र चाललो आता जयगड किल्ला या ठिकाणी. जयगड किल्ला म्हणा, त्याच्यानंतर कराडेश्वर मंदिर आणि काही भाग आपण एक्सप्लोअर करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. पाहताय ना मित्रांनो फलक, हे आहे जयगड किल्ला. बघा, इथून 3 किलोमीटर अंतरावरती आहे. कराडेश्वर मंदिरसुद्धा 7 किलोमीटर.
आणि जर तुम्हाला गणपतीपुळ्याला जायचं असेल तर लेफ्ट टर्न घ्यायचा आहे इथून. आपण आता चाललो आहे जयगडच्या किल्ल्यावरती, तर आपल्याला राईड घ्यायला लागेल. तुम्ही म्हणलं काय व्हिडिओमध्ये सांगतोय, अर्थात जे आपले नॉन कोकणकर मंडळी आहेत मित्रांनो, त्यांना ही ठिकाणं खूप वेगवेगळी असणार आहेत. हे बघा मित्रांनो, जयगडचा किल्ला खूप प्रसिद्ध आहे, तर आपण आता त्याच अशा प्रसिद्ध असणाऱ्या किल्ल्यावरती जातो आहे. हॉटेल जोगमध्ये बघा पंजाबी चायनीज तंदूरची सोय आहे, बार पण आहे इथे. बाटली प्रेमींनी इथे येऊ शकता आणि मजा घेऊ शकता. आणि हे आहे सुसज्ज असं व्यायामशाळा वगैरे. पोलीस स्टेशन दिसतं, जयगड पोलीस ठाणे. हे बघा हेच ते मित्रांनो जयगड पोलीस ठाणे. काच खाली करून काढावं मित्रांनो, हेच आहे ते आपलं जयगडचं पोलीस ठाणे. हे बघा, कोणाची काही तक्रार वगैरे नोंदवायची असेल तर या इकडे. हे बघा मित्रांनो, अल्टिमेटली आपण पोहोचलेलो आहोत जयगड किल्ल्यानजीक. बघा समोर जे पाहताय तो जयगड किल्ला आहे. तर मंडळी सोबत राहा, असेच माझ्यासोबत पुढचा व्हिडिओ आपला जयगड किल्ल्याचा असणार आहे. तुम्ही पाहताय आपला नवनिर्मित चॅनल टूर दी कोकण महाराष्ट्र, आणि मी आहे तुमचा होस्ट अमित. सी यू.